तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईफच्या चॅनलवरती. तर तुम्ही पाहू शकता हा आहे जी-आर. हा जी-आर आहे आपले सरकार सेवा केंद्र या बाबतीतला. म्हणजेच काय, की जे आपले सरकार सेवा केंद्र आहे, आता याची सुविधा जी आहे ती घरपोच नागरिकांना होणार आहे. या सेवांच्या दरात देखील सुधारणा होणार आहे आणि जे केंद्र चालक आहेत त्यांना देखील याचा खूप फायदा जो आहे तो होणार आहे. तर चला मग आता आपण पाहूया याविषयीची माहिती. इथे तुम्ही पाहू शकता महाराष्ट्र शासन, त्याच्यानंतर दिनांक 27 मार्च आहे. येथे आहे प्रस्तावना. ही तुम्हाला वाचायची असेल तर स्टॉप करून तुम्ही वाचू शकता. आपण मेन जे महत्त्वाचं आहे ते म्हणजे शासन निर्णय हे पाहणार आहोत. तर तुम्ही इथे शासन निर्णय पाहू शकता. याच्यामध्ये अशा प्रकारची माहिती देण्यात आलेली आहे, की प्रत्येक ग्रामपंचायत क्षेत्रात 2 आपले सरकार सेवा केंद्र स्थापन करण्यात येईल. मात्र 5,000 पेक्षा अधिक लोकसंख्या आणि ती लोकसंख्या मोजली जाणार आहे 2011च्या जनगणनेनुसार असलेल्या ग्रामपंचायतीत किमान 4 केंद्रे स्थापन करण्यात येतील. अशा प्रकारची माहिती आहे. त्याच्यामुळे जे आपले सरकार सेवा केंद्र ऑपरेट करण्याची ज्यांची इच्छा आहे त्यांच्यासाठी ही आनंदाची माहिती आहे. कारण त्यांना देखील त्यांच्या ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये त्यांचं आपले सरकार सेवा केंद्र जे आहे ते स्थापन जे आहेत ते ते करू शकतात. तर इथे तुम्ही पाहू शकता, जर महानगरपालिका असेल, महानगरपालिका क्षेत्र असेल तर त्यासाठी तुम्ही पाहू शकता महानगरपालिका जर क्षेत्र असेल तर त्यासाठी इथे 2 केंद्र, जर त्याची संख्या 2,500 म्हणजेच 25,000 लोकसंख्या जर असेल तर त्याच्यासाठी 2 केंद्र, आणि जर इतर महानगरपालिका व नगरपरिषद असेल, जर त्याची संख्या 10,000 असेल तर त्याच्यासाठी देखील 2 केंद्र. अशा प्रकारची माहिती येथे आहे. आणि प्रत्येक नगरपंचायत क्षेत्रात किमान 2 आपले सरकार सेवा केंद्राची स्थापना करण्यात येईल. मात्र 5,000 पेक्षा अधिक लोकसंख्येच्या असलेल्या नगरपंचायतीत किमान 4 केंद्रे स्थापन करण्यात येईल. वरील निकषात आवश्यकतेप्रमाणेच वेळोवेळी बदल करण्यात येतील. तर वरील तुम्ही निकष पाहू शकता. अशा काही प्रकारे त्याच्या निकष आहेत. त्याच्यानुसार तुम्हाला आपले सरकार सेवा केंद्र जे आहेत देण्यात येतील. आता तुम्ही येथे पाहू शकता सेवा दरांच्या वाढीबाबत. आपले सरकार सेवा केंद्र नागरिकांना देण्यात येणाऱ्या सेवांच्या सध्याच्या सेवा दरामध्ये खालीलप्रमाणे सुधारणा करण्यात येत आहे. तर सुरुवातीला तुम्ही पाहू शकता सेवा शुल्क असेल, अर्जाची फी ₹50 असेल. राज्य सेतू केंद्राचा वाटा याच्यामध्ये 5% असेल. त्याच्यानंतर महा-आय-टीचा वाटा जो आहे तो 20% असेल. जिल्हा सेतू सोसायटीचा वाटा जो आहे तो 10% असेल. त्याच्यानंतर आपले सरकार सेवा केंद्र जो चालक आहे त्याचा वाटा असेल 65%. म्हणजे सर्वात जास्त वाटा जो आहे तो केंद्र चालकाचा असणार आहे. त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता आपले सरकार सेवा केंद्र चालकाद्वारे नागरिकांना घरपोच वितरण. म्हणजेच आता जे आपले सरकार सेवा केंद्र आहेत त्यांना जे नागरिक आहेत त्यांच्या घरपोच सेवा देखील पुरवायच्या आहेत. तर आपले सरकार सेवा केंद्रात नागरिकांना त्यांच्या मागणीनुसार आपले सरकार पोर्टलवर प्रत्येक घरपोच सेवांच्या नोंदणीसाठी ₹100 कर वगळून एवढा शुल्क निश्चित करण्यात येत आहे. सदर शुल्क आपले सरकार सेवक केंद्र चालकामार्फत नागरिकाकडून गोळा करण्यात येईल. ₹100 कर वगळून दरामधील हिस्सेदारी पुढीलप्रमाणे राहील. आणि त्यात हिस्सेदारी असेल जे केंद्र चालक आहेत त्यांच्यासाठी महा-आय-टी जी सेवा आहे त्यांचा दर 20% असेल. आणि जे आपले सरकार सेवा केंद्र चालक आहेत त्यांच्यासाठी 80% ही जो दर आहे, वाटा आहे तो राहील. आणि ही सुविधा घरपोच देखील आता हे केंद्र चालक देऊ शकतात. तर अशा काही प्रकारची माहिती नागरिकांना आणि जे केंद्र चालक आहेत त्यांच्या बाबतीत होती. दरवाढ असेल किंवा घरपोच सेवा असेल. तर अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा.